सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाली. प्रत्येक आईचं एकच टेन्शन आता, की डब्याला नवीन काय द्यायचं? जेणेकरून मुलं पूर्ण डब्बा संपवून येतील आणि घरी रिकामा डब्बा येईल. तर जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. तर आपण आज 5 रेसिपी बघणार आहोत, ज्या झटपट बनवून तयार होतील आणि मुलांच्या आवडीच्या रेसिपी. तर चला तर मग सुरुवात करूया चटकन. तर सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी 1 टेबलस्पून शेव घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून भाजलेले चणा डाळ घेतलेली आहे. त्यातच घालूयात आपण थोडंसं पाणी, ते शेव आणि चणा डाळ भिजण्यासाठी. आणि एक 2-4 मिरच्या, अ, आल्याचा तुकडा 1 इंचाचा आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर. भरपूर मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे मी इथं. आणि ते दांड्यांसकट घालायचे आहे आपल्याला, कारण की त्याच्यामध्ये चव जास्त असते. आणि इथं घेणार आहोत आपण एक असं मूठभर पुदिना. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच घालूया आपण 1 चमचा जिरं. अगदी बॉम्बे सँडविच जी स्ट्रीट स्टाईल आपण खातो ना सँडविचेस, तशी चटणी बनवतोय आपण. 1 चमचा मोठं मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि 2 बर्फाचे तुकडे घालायचे आहेत, 2-3, जेणेकरून आपल्या चटणीचा रंग हिरवागार राहील म्हणून. आणि आता ह्याला सर्वाला वाटून घेऊयात. थोडंसं भरडून घेतलंय मी, त्यातच थोडंसं पाणी टाकूयात आता आणि बारीक करून घेऊयात चटणीला. हे पहा, चटणी किती घट्ट छान हिरव्या रंगाची झालेली आहे. आता ह्याला काढून घेऊयात आपण. आता जेव्हा तुम्ही वापरणार तेव्हा ह्या चटणीत तुम्ही पाणी घालूनही वापरू शकता. आपण कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म बनवलेला आहे. तर ह्याच्यात पाणी किंवा दही घालूनही वापरतात बरेच जण. दही मिक्स करायची चटणी थोडीशी घेऊन आणि मग ती सँडविचेसवर किंवा कशावरही वापरू शकता तुम्ही. चला, आपली चटणी रेडी आहे. तर आता पुढे वळूयात आपण सँडविचेसकडे. तर सर्वात आधी आपण पाहूयात व्हेज सँडविच. तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे अर्धा कप. हिरवी शिमला मिरची आहे, त्यातच घालूया लाल आणि पिवळी शिमला मिर्च अर्धा कप. एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चॉप करून घेतलेला आहे, तोही घालून घेऊयात आपण. थोडेसे कॉर्न घेतलेले आहेत, मक्याचे दाणे. आणि त्यामध्ये घालूयात आपण थोडंसं 2 टेबलस्पून किसलेलं चीज. त्यामध्ये घालूया मिक्स हर्ब्स, पिझ्झा सीझनिंग आणि थोडीशी थोडं मीठ आणि चिली फ्लेक्स थोडेसे. आणि ह्या सर्वाला चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. इथं तुम्ही हिरव्या मिरच्याही बारीक चॉप करून घातल्या तरी चालतात, जर तुमच्या मुलांना आवडत असतील तर. पण शक्यतो मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर अवॉइड करा ते घालणं. आता हे सर्व मिक्स करून घेऊया छानपैकी. आणि हे जी पूर्वतयारीही करून ठेवू शकता. भाज्या आदल्या दिवशी कट करून ठेवू शकता, चटणी आधी बनवून ठेवू शकता आणि मग आयत्या वेळी सकाळ सकाळी टिफिनच्या वेळेला फक्त ब्रेडला बटर लावायचा. इथे मी 2 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत, ब्राऊन ब्रेड. दोन्हीला छानपैकी बटर लावून घेऊयात आपण. एकदम स्ट्रीट स्टाईल जसं मिळतं ना आपल्याला मार्केटमध्ये, तशी आपले सँडविचेस बनणार आहेत. आता चटणी लावून घेऊया त्याच्यावर, आपण जी आत्ता बनवली ती हिरवी चटणी. आणि आता जो आपलं मिक्सर बनवून ठेवलेला आहे आपण सर्व काही भाज्यांचं, ते घालून घेऊयात सँडविचेसवर. छान भरून घालूयात. मुलं शक्यतो भाज्या खात नाहीत, पण अशा पद्धतीने भाज्या दिल्या की मुलं बरोबर खातात आणि त्यांच्या आवडीचाही खाऊ असतो. याशिवाय टिफिन बरोबर पूर्ण संपून येतील घरी. अजिबात रिकामा टिफिन घरी येणार नाही. पोहे, उपीट खायला मुलं किरकिर करतात, नको असतो. थंड झाल्यानंतर ते चांगले लागत नाहीत टिफिनमध्ये, म्हणून मुलं नको म्हणतात. पण अशा पद्धतीने भाज्या खाऊ घातल्या की बरोबर खातात मुलं, आवडीने खातात. आणि मम्मा आईंना पण थोडंसं इनोव्हेटिव्ह व्हावं लागतं मुलांच्या बाबतीत, टिफिनच्या बाबतीत. तीच भाजी पोळी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, थोडंसं इनोव्हेटिव्ह पद्धतीने बनवून दिली की मस्त वाटतं मुलांना. आता मी ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत, त्याला आतनंही बटर आणि चटणी लावून घेतलेली आहे, वरनं बटर लावलेलं आहे. आता हे तुम्ही टोस्टरमध्येही ग्रिल करू शकता किंवा आपल्या तव्यावरही तुम्ही ह्याला ग्रिल करू शकता.
आता ह्याच्या वरनंही आपण बटर लावून ह्याला छान हे करून घेऊया, टोस्ट करून घेऊया. वरनं थोडंसं बटर लावलं की छान क्रिस्पी होतात. आता त्याला आपण तो ग्रिल करून घेऊयात. आणि हे पहा किती क्रिस्पी आपले सँडविचेस रेडी आहेत. हेल्दी पण, त्याशिवाय सर्व काही हेल्दी घातलेले आहेत, भरपूर भाज्या आहेत आणि पटकन बनणाऱ्या रेसिपी आहेत. सर्व रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे टिफिनचं टेन्शन निघून जाईल तुमचं. हे पहा आपलं सँडविच बनवून रेडी आहे. आपलं व्हेज सँडविच रेडी झालेलं आहे. आता आपण पुढची रेसिपी पाहूयात. दुसरं सँडविच, बॉम्बे ग्रिल सँडविच, जे स्ट्रीट स्टाईल आपल्याला मुंबई पुण्यामध्ये खूपच फेमस आहे. मुंबई पुणे काय सर्वीकडेच हा सँडविच खूप फेमस आहे. तर त्यासाठी आपण पॅनमध्ये घेतले 1 ते 2 चमचे तेल. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं टाकूयात, थोडासा कढीपत्ता बारीक कट करून घेतला आणि कांदा. त्यामध्येच टाकूया आपण थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं आपण घेतलेलं आहे चाट मसाला त्याच्यामध्ये. सर्वाला मिक्स करून घेऊयात. आणि इथे 2 बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत उकडून. त्याला आपण हाताने चुरगळून टाकायचे आहेत मॅश करून. आणि असं वाटलं असतं असं मॅशरनेही आपण मॅश करू शकतो. असं केल्याने काय होतं, मसाला पूर्ण बटाट्याला पूर्णपणे लागतो, छानपैकी लागतो आणि चव प्रत्येक बाईटमध्ये मसाल्याची चव येते आपल्याला. आपला मसाला रेडी आहे. आता त्यामध्ये तो चवीनुसार मीठ घालून घेऊयात. सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आणि आपलं बॉम्बे सँडविचचं मिक्सचर रेडी आहे, बेस रेडी आहे. तर चला आता आपण इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. 2 व्हाईट ब्रेडचे स्लायसेस घ्यायचे, त्याला भरपूर अशी छानपैकी चटणी लावून घ्यायची आहे. या चटणीमुळे सँडविचची चव जी आहे ती खूप खूप वाढते आणि खूप अप्रतिम लागतं खायला सँडविचेस अशा पद्धतीने. आता ती बटाट्याची भाजी जी आपण केलेली आहे ती पूर्णपणे ब्रेडवरती पसरून घ्यायची आहे. दुसऱ्या ब्रेड स्लायसेसला आपण थोडंसं मेयोनीज लावणार आहोत. दोन्ही स्लायसेसला लावून घ्यायचं आहे. वरनं एक एक चीज स्लाइस ठेवायची आहे आणि आपलं ते मेयोनीजची साईड आतमध्ये घालून सँडविचला कवर करायचं आहे. वरनं थोडंसं बटर लावून किंवा तर पॅनमध्ये बटर घालून अशा पद्धतीनेही तुम्ही सँडविचेस पॅनवरतीही फ्राय करू शकता. आता दोन्ही सँडविचेस ठेवायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आणि दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी ग्रिल करून घ्यायचं आहे, टोस्ट करून घ्यायचे आहे सँडविचेसला. आता वरनंही बटर लावूयात थोडंसं. बटर लावल्यामुळे थोडंसं क्रिस्पीनेस येतो आणि खायलाही छान लागतात सँडविचेस. बघा आता छान गोल्डन कलर आलेला आहे सँडविचला. आता आपण परतून घेऊया. तर दुसरी बाजूही त्याची गोल्डन ब्राऊन छान कुरकुरीत करून घेऊयात. आणि आपले सँडविचेस बनवून रेडी आहेत. चला एकदम क्रिस्पी झालेले आहेत, कट करून घेऊयात. मस्तपैकी आपले सँडविचेस रेडी आहेत. हे पहा, चीज स्लाइस आतमध्ये गेली होती. किती मस्त चीज आणि बटाट्याच्या भाजीमुळे, चटणीमुळे सँडविच खूपच अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा रेसिपी आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटतायत. आणि हे सर्व तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता बरं का. हे सर्व प्रिपरेशन आदल्या दिवशी करून ठेवायचं आहे. मी तसंच करत असते, सर्व प्रिपरेशन आदल्या दिवशी करते. सकाळी शाळा असते त्यामुळे जमत नाही करायला, तर वेळ लागतो. तर पटकन करून घेता येते. इथे मी आता पीठ घेतलेलं आहे, 1 कप मैदा, 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालून त्याला छानपैकी मळून घेऊया, मऊसूत गोळा करून घेऊ. आपल्या चपात्यांचं पीठ मळतो तसंच मळायचं आहे आपल्याला ह्याला. आणि हे पहा मळून झालेलं आहे. ह्याला रेस्ट करायला ठेवूयात थोडा वेळ. तोपर्यंत आपण फिलिंग तयार करूयात. इथं मी घेतलेलं आहे 1 चमचा तेल घेतलेला आहे पॅनमध्ये.
तेल थोडं गरम होऊ देऊयात आपण. आणि त्यामध्ये आता घालायचं आहे कांदा, बारीक बारीक स्लायसेस केलेला आहे. आपण इथं पिझ्झा रोल बनवणार आहोत, तर कच्च्या भाज्या चांगल्या नाही वाटणार आपल्याला खायला. आपण जेव्हा पिझ्झामध्ये घालतो तेव्हा त्या भाज्या बेक होतात. आपण इथं बेक नाही करत आहे, त्यामुळे आपण थोड्याशा हलक्याशा सॉते करून घेतोय भाज्यांना. इथं मी हिरवी शिमला मिर्च, पिवळी लाल शिमला मिर्च बारीक बारीक स्लायसेस करून घेतलेले, लांब लांब कापून घेतलेले आहेत. त्यांना हलकंसं 1-2 मिनिटभर त्याला नुसतं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडेसे परतले की आता आपण काढून घेऊयात ते आणि थंड करूयात. तोपर्यंत आपण आपली चपाती बनवून घेऊयात रोलसाठी. दोन्ही साईडनी छान असं परतून त्याला भाजून घेऊयात चपातीला तेल लावून. छान अशी चपाती रेडी झाली की बघा, आता आपण हे पाल तर तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठातही करू शकता किंवा पूर्णपणे मैदाही करू शकता. दोन्ही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. पूर्णपणे हेल्दी एकदम अगदी पूर्ण गव्हाच्या पिठाचेच करू शकता. आदल्या दिवशी आपण पीठ मळून ठेवू शकतो रात्री. भाज्या पण आदल्या दिवशीच कटिंग करून फ्राय करून ठेवू शकतो थोड्याशा. आणि आता त्याच्यावरती आपण लावूयात, आपली चपाती रेडी आहे. त्याच्यावरती आपण लावूयात पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो केचपही लावू शकता किंवा तुम्ही शेजवान सॉसही लावू शकता ह्याच्यावर. आता ह्याच्यावर आपण किसून घेऊयात छानपैकी चीज किसूयात चांगलं मस्त. भरपूर जितकं तुमच्या मुलांना आवडतं, तुम्हाला आवडतं तितकं चीज घ्या. चीज पसरून झालं की आपण त्याच्यावर घालणार आहोत भाज्या सगळ्या आपण ज्या फ्राय करून ठेवलेल्या आहेत. सगळी. आणि इथं तुम्ही ऑलिव्स, जेलिपिनो वगैरे पण वापरू शकता. त्याच्यावरनं घालूया चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालूया, पिझ्झा सीझनिंग आणि कवर करूया. आता इथे तुम्ही असं घरात खायला देत असाल तर असं द्या, किंवा जेव्हा स्कूलमध्ये देत असाल तर खालनं थोडंसं फोल्ड करून त्याला बटर पेपर किंवा सिल्वर फॉईलनी पॅक करून टिफिनमध्ये ठेवून द्यायचे. काही बाहेर येत नाही फिलिंग आणि छान लागतात. चला आता आपण चौथ्या रेसिपीकडे जाऊयात आपल्या. ते इथं मी पॅनमध्ये घेतलेलं आहे 1 चमचा तेल. त्यामध्ये घालूयात आपण बारीक चिरलेले 1 चमचाभर 2-3 लसणीच्या पाकळ्या आहेत, ज्याला मी बारीक कट करून घेतलेल्या आहे. तेलामध्ये लसणीच्या पाकळ्या थोड्याशा हे झाल्या की आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा. कांदा बारीक बारीक स्लायसेस केलेला आहे. इथं आपण चिली पनीर रोल बनवणार आहोत, तर कांद्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. कांदा थोडासा परतला की आपण जास्त परतायचं, भाज्यांना आपल्याला शिजवायच्याच नाही आहेत, अगदी थोडं कच्चेपणा त्याचा निघून जावा म्हणून आपण भाज्या थोड्याशा परतायच्या आहेत. आता ह्याच्यात घालूयात आपण शिमला मिर्च, लाल, पिवळी, हिरवी लांब लांब कट चिरून घेतलेले आहेत. त्यांना आपण 1-1.5 मिनिटभर परतून घेऊयात आपण. आणि त्यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती. अर्धा चमचा टेस्ट अनुसार मीठ घाला चवीनुसार आणि थोडंसं परतून घ्या. आता त्याच्यामध्ये आपण घालूया बाकीचे जिन्नस. सॉस घालूयात आपण आता त्याच्यामध्ये. तर मी इथे घेतलेलं आहे अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस आणि अर्धा चमचा रेड चिली सॉस. सर्वाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
छान असं खूपच टेस्टी लागतं. मुलांच्या आवडीच्या रेसिपीज आहेत त्या. बाहेर स्ट्रीट फूड खायला मुलांना खूप आवडतं. तर इथं आपण घालून घेतले 1 चमचा टोमॅटो केचप. म्हणजे तो एक गोड तिखट असं टँगीनेस येतं. आणि आता इथं मी फायनली घालते पनीर. बारीक बारीक लांब कट करून घेतलेलं आहे मी. ते पण ॲड करूया. आता आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये. पनीर फक्त मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. सगळे मसाले पनीरला लागले पाहिजे. थोडंसं परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. हे सगळे मसाले परतले की मग आपण मसाले सगळे पनीरला लागले की आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडा वेळ गार होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण ह्याला गार होऊ देऊयात. तोपर्यंत आपण बनवून घेऊयात चपाती रोलसाठी. पटकन चपाती लाटून घेऊयात आपण. पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. चला भाजून घेऊयात आपण. दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घ्यायची आहे चपातीला. तेल लावून दोन्हीकडनं छानपैकी परतून घ्यायची आहे. अजून आपल्या बऱ्याचशा रेसिपी येणार आहेत टिफिनशी रिलेटेड. सगळे हा महिना पूर्ण आपण टिफिन रेसिपीज करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर इथं मी चपातीवर घेतले 1 चमचा मेयोनीज, 1 चमचा टोमॅटो केचप. त्याला मिक्स करून चांगलं लावून घ्यायचं पूर्ण चपातीला. त्याच्यावर आपण घालून घेऊयात ही फिलिंग पूर्ण. आता ह्याच्यावर तुम्हाला हवं असेल तर चीज घालू शकता पण गरज नाहीये. तर आपण तसंच सर्व करतोय. आणि आपला हा चिली पनीर रोल पण रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण महिना आम्ही घेऊन येणार आहोत टिफिनच्या सोप्या सोप्या इझी रेसिपीज ज्या झटपट बनतील. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी बरोबर.